नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TIT म्हणजेच महाराष्ट्र टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट परीक्षेबद्दलची माहिती। ती माहिती कोणती आहे? चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। उमेदवारांनो, लागा तयारीला। TIT परीक्षा मे जूनमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने आयोजन। बुलढाणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT आयोजित करण्यात आली आहे। पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या उमेदवारांची निवड TIT परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते। त्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या पात्रताधारकांनी या परीक्षेची तयारी सुरू करावी, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात। सन 2017 नंतर 2022 साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती। त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात TIT परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे। ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रावर ऑनलाईन घेण्यात येणार आहे। TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना संधी। TIT परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदासाठी भरती केली जाते। यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच TET पहिला आणि दुसरा पेपर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची अनुक्रमे इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी निवड केली जाते। तसेच इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक पदांसाठी TET उत्तीर्ण असणे आवश्यक नाही। परीक्षेविषयी लवकरच अधिसूचना। एक आहे TIT परीक्षेचे आयोजन मे आणि जून महिन्यात होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आली आहे। परीक्षेविषयी सविस्तर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल। पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। तरीही होती TIT परीक्षेबद्दल आलेली अपडेट। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।